1857चा उठाव म्हणजे शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण याबद्दल खूप काही वाचलेलं असतं. हो ना. झाशीची राणी, मंगल पांडे किंवा तात्या टोपे ही नावे तर आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ असतात. अगदी बरोबर. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एका वेगळ्याच आणि खूप रंजक पैलूवर बोलणार आहोत. म्हणजे हे बघा, साताऱ्याच्या एका वकिलाने चक्क 12 वर्षे इंग्लंडमध्ये सनदशीर मार्गाने लढा दिला. आणि तिथे यश नाही आलं म्हणून मायदेशात परत येऊन इंग्रजांविरुद्ध एक छुपी सेना उभारली. बापरे, हे खरंच थक्क करणारं आहे. आणि नुसतं हेच नाही, तर 1860च्या दशकात अमेरिकेत जे यादवी युद्ध झालं त्याचा थेट फटका आणि फायदा महाराष्ट्रातल्या एका सामान्य शेतकऱ्याला कसा बसला हेही आपण पाहणार आहोत. नक्कीच. ही इतिहासाची अशी काही अलक्षित पाने आहेत ज्यांची आज आपण उकल करणार आहोत. यासाठी आपण काही ऐतिहासिक लेख, MPSC वर्ल्डमधील संदर्भ, फिलोवरील विश्लेषण आणि विकिपीडियाच्या नोंदी यांचा आधार घेत आहोत. हो, म्हणजे देशाच्या इतर भागात डलहौसीची साम्राज्यशाही, गायी आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसे आणि 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांना झालेली फाशी यामुळे एकदम मोठा भडका उडाला होता. अगदी बरोबर. पण ही सगळी आग महाराष्ट्रात कशी पोचली हा खरा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर उलगडून पाहूया. मला सांगा, सुरुवातीला महाराष्ट्रात नक्की काय परिस्थिती होती? उत्तरेकडील उठाव आणि महाराष्ट्रातील स्थिती यात ना एक खूप मोठा मूलभूत फरक होता. हे बघा, उत्तरेकडे प्रामुख्याने लष्करी छावण्यांमधील सैनिकांनी बंड पुकारले होते. अच्छा, म्हणजे सैनिकांचा उठाव होता तो? हो. पण महाराष्ट्रात हे लोण सुरुवातीला लष्करी पातळीवर न पसरता ज्यांचे राज्य किंवा अधिकार हिरावून घेतले गेले होते असा संस्थानिक वर्ग आणि जंगलातील आदिवासी जमाती यांच्यापुरते मर्यादित होते. म्हणजे ज्यांचं थेट नुकसान झालंय तेच लोक आधी पुढे आले? अगदी तेच. आणि यामागे डलहौसीचे संस्थान खालसा करण्याचे धोरण म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे मुख्य कारण होतं. हो, मी वाचलंय याबद्दल. हे धोरण म्हणजे नुसतं युद्ध करून राज्य जिंकणे नव्हतं, तर ती एक कायदेशीर खेळी होती. हो ना. म्हणजे जर एखाद्या राजाला स्वतःचा औरस पुत्र नसेल तर दत्तक पुत्राला वारसदार मानण्यास इंग्रजांनी स्पष्ट नकार दिला आणि ते राज्य थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले. साताऱ्याचे राज्य याच धोरणाचा बळी ठरले होते. आणि इथेच साताऱ्याचे राजा प्रतापसिंह महाराज यांचे वकील रंगोबापूजी गुप्ते यांचे नाव समोर येते. त्यांनी जो संघर्ष केला तो खरंच अवाक करणारा आहे. हो ना. प्रतापसिंह महाराजांचे सरकार खालसा होऊ नये म्हणून ते चक्क 12 वर्ष इंग्लंडमध्ये कायदेशीर लढा देत होते. म्हणजे विचार करा, आजच्या काळातही 12 वर्ष कोर्टाच्या वाऱ्या करणे किती कठीण असते, तर त्या काळात लंडनमध्ये जाऊन ब्रिटिशांच्याच न्यायालयात त्यांच्याविरुद्ध लढणे किती संयमाचं काम असेल. नक्कीच. पण जेव्हा 12 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतरही इंग्रजांनी त्यांची मागणी मान्य केली नाही तेव्हा कायद्यावरचा आणि सनदशीर मार्गावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला. साहजिकच आहे, एवढा वेळ देऊनही पदरात काहीच पडलं नाही म्हटल्यावर निराशा येणारच. हो, ते निराश होऊन भारतात परतले. पण त्यांनी हार मानली नाही बरं का. त्यांनी एक अत्यंत टोकाचा आणि वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध थेट सशस्त्र उठावाची योजना आखली. अरे वा, म्हणजे थेट सशस्त्र क्रांतीकडे वळले ते? हो. सातारा आणि महाबळेश्वर परिसरातून त्यांनी ही मोहीम सुरू केली. आणि या मोहिमेतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी उभारलेली छुपी सेना, म्हणजेच एक सिक्रेट आर्मी. रंगोबापूजींनी या सेनेसाठी मांग, रामोशी आणि कोळी समाजातील लोकांना एकत्र केले. हो. आता इथे ना एक अतिशय रंजक आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी ह्याच समाजाची निवड का केली असावी? मला वाटतं यामागे काहीतरी सामाजिक आणि आर्थिक कारण असावं. अगदी बरोबर. हे सर्व समाज परंपरेने लढाऊ वृत्तीचे होते. मराठा साम्राज्याच्या काळात त्यांच्याकडे गडकिल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असायची. पण इंग्रजांची सत्ता आल्यावर त्यांचे हे अधिकार, वतने आणि रोजगार हिरावून घेण्यात आले असतील. हो, तेच तर. त्यामुळे या समाजांमध्ये इंग्रजांविरुद्ध प्रचंड खदखद होती. रंगोबापूजींनी ह्या असंतोषाला एका छुप्या सैन्यामध्ये परावर्तित केले. म्हणजे ही परिस्थिती एखाद्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीसारखी होती, ज्यांना एकत्र जोडणारा वाऱ्याचा एकच मोठा झोत नव्हता. खूप छान उदाहरण दिलंत. आणि खरं सांगायचं तर त्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रीयत्वाची किंवा अखंड भारताची भावना त्या प्रखरतेने उदयास आली नव्हती. हा रोष परकीय राजवटीविरुद्ध नक्कीच होता, पण तो मुख्यत्वे आपले गेलेले राज्य, वतने आणि हरवलेला रोजगार परत मिळवण्यासाठी होता. दुर्दैवाने रंगोबापूजींची ही योजना फितुरीमुळे उघडकीस आली.
त्यांना पळून जावे लागले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी झाली. पण जर हा असंतोष असा विखुरलेला होता तर त्याचे पडसाद वेगवेगळ्या जिल्ह्यांत कसे उमटले? बंडे नक्कीच झाली, पण त्यांचं स्वरूप पूर्णपणे स्थानिक होते आणि त्यांच्यात कसलाही समन्वय नव्हता. कोल्हापूरचेच उदाहरण घेऊया आपण. अच्छा, कोल्हापुरात काय झालं होतं? जुनै 1857 मध्ये तिथल्या 21व्या आणि 28व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला आणि त्यानंतर डिसेंबर 1857 मध्ये खुद्द छत्रपतींचे लहान भाऊ चिमासाहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथे बंड झाले. एक मिनिट, म्हणजे कोल्हापुरात तर थेट राजघराण्यातील व्यक्तीने म्हणजेच चिमासाहेबांनी नेतृत्व केले होते. मग तरीही हा उठाव का टिकू शकला नाही? कारण ब्रिटिशांनी अत्यंत वेगाने आणि धोरणात्मक हालचाली केल्या. त्यांनी स्वतःच्या सैन्यासोबतच शेजारील पोर्तुगीजांचीही मदत घेतली. बापरे, म्हणजे दुसऱ्या परकीय सत्तेची मदत घेतली त्यांनी? हो, पोर्तुगीज सेनापती जेकब याच्या नेतृत्वाखालील सैन्याच्या मदतीने ब्रिटिशांनी कोल्हापूरचा उठाव अतिशय नियोजनबद्ध रीतीने मोडून काढला. राजघराण्याचा पाठिंबा असूनही ब्रिटिशांच्या लष्करी व्यूहरचनेपुढे स्थानिक उठावखोरांचा निभाव लागला नाही. म्हणजे जिथे राजघराणी होती तिथे असा संघर्ष झाला, पण ज्यांच्याकडे हरवण्यासाठी कोणतेही राज्य नव्हते अशा समाजांनीही मोठा लढा दिला ना? होय, अगदी. कोल्हापूरच्या उत्तरेकडे खानवेश आणि सातपुडा भागात चित्र पूर्णपणे वेगळं होते. तिथे आदिवासी भिल्ल बांधवांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. खानदेशातील भिल्लांचा उठाव हा केवळ राजकीय नव्हता, तर तो त्यांच्या अस्तित्वाचा लढा होता, असं मी एका संदर्भात वाचलंय. बरोबर वाचलंय. इंग्रजांनी जंगलांवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली होती, ज्यामुळे आदिवासींचे वनसंपदेवरील पारंपरिक अधिकार धोक्यात आले होते. आणि मग काजी सिंग, भागोजी नाईक अशा नेत्यांनी याला विरोध केला. हो, काजीसिंग, भागोजी नाईक, शंकरसिंग यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 1500 पेक्षा अधिक भिल्ल बांधवांनी एकत्र येऊन बंड पुकारले. त्यांनी अत्यंत धाडसाने सरकारी खजिने लुटले. सुरगाणा संस्थानातही असंच काहीसं झालं होतं ना? हो, सुरगणात राजा निळकंठराव पवार यांनी याच भिल्ल आणि कोळी समाजाला सोबत घेऊन उठाव केला. पण ब्रिटिशांनी यावर अत्यंत निर्दयी उपाययोजना केली आणि पेठच्या राजाला थेट फाशीची शिक्षा दिली. हा कायदा होता. वरवर पाहता हा कायदा प्रशासकीय वाटत असला तरी त्याचे परिणाम भयंकर होते. अगदी तंतोतंत. कारण बेरड समाजासाठी शस्त्रे बाळगणे हा केवळ शौक नव्हता, तर तो त्यांच्या जगण्याचा, शिकारीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग होता. म्हणजे शस्त्रबंदी कायदा हा त्यांच्या ओळखीवरच थेट हल्ला होता. हो, आणि म्हणूनच या कायद्याच्या विरोधात मुधोळमधील बेरडांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त करत उठाव केला. हा उठाव इतका प्रबळ होता की ब्रिटिशांना तो मोडून काढण्यासाठी प्रचंड ताकद लावावी लागली. आणि जेव्हा तो मोडून काढला गेला तेव्हा ब्रिटिशांनी सर्वांसमक्ष फाशी देण्याचं क्रूर तंत्र वापरलं. हो, समाजाचे खच्चीकरण करण्यासाठी आणि दहशत बसवण्यासाठी त्यांनी हे केलं. पण तरीही औरंगाबादसारख्या भागात असंतोष बाहेर पडतच होता. औरंगाबादमध्ये काय घडलं नक्की? तिथे लष्करातील सैनिकांनी बंड केले. तिथल्या घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम सैनिक बहुसंख्येने होते. जेव्हा त्यांना उत्तरेकडे मुघल बादशहाविरुद्ध लढण्यासाठी जाण्याचा आदेश मिळाला तेव्हा त्यांनी आपल्याच लोकांविरुद्ध लढण्यास नकार दिला. अरे वा, म्हणजे त्यांनी थेट आदेश धुडकावून लावला. हो, फिदा अली यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उठाव केला. इथेच खरे खंत वाटायला लावणारी गोष्ट समोर येते बघा. उत्तरेकडील 1857च्या मुख्य उठावाला नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्यासारख्या मराठी माणसांनी अत्यंत प्रखर आणि आक्रमक नेतृत्व पुरवले. हे दोघेही महाराष्ट्राच्याच मातीतील होते, पण स्वतःच्याच भूमीत काय घडत होतं? नागपूरचं उदाहरण यासाठी खूप बोलकं आहे. हो, नागपूरमध्ये मराठा मंडळींनी युरोपियन अधिकाऱ्यांच्या तोफा आणि दारुगोळा हस्तगत करण्याची गुप्त योजना आखली होती. पण भोसले कुळातील बाकाबाई यांच्या विरोधामुळे आणि फितुरीमुळे तो उठाव प्रत्यक्ष सुरू होण्याआधीच फसला. हेच तर 1857च्या लढ्यातील सर्वात मोठे शल्य आहे. हे स्थानिक नेतृत्व विरुद्ध ब्रिटिशांची रणनीती यांचे उत्तम उदाहरण आहे. हो, कारण ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा रणनीती अतिशय कुशलतेने वापरली. अगदी बरोबर. जिथे स्थानिक नेते शौर्याने लढले तिथे ब्रिटिशांनी दडपशाही आणि जाहीर फाशीचा वापर केला. पण जिथे शक्य झाले तिथे त्यांनी स्थानिकांमधील मतभेदांचा फायदा घेतला. कोल्हापुरात बाहेरून पोर्तुगीजांची मदत घेतली, तर नागपुरात बाकाबाईंसारख्या स्वकीयांचा वापर करून उठावखोरांना एकाकी पाडले. या सर्व घटना पाहिल्यावर ना एक मोठा आणि स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र असो वा उत्तर भारत, इतके अफाट शौर्य दाखसून बलिदान देऊनही शेवटी हा व्यापक लढा
अयशस्वी का ठरला? फिलो या स्रोतामधील विश्लेषणानुसार या अपयशाची काही ठळक कारणे दिली आहेत. कोणती कारणे आहेत ती? सर्वात मोठे कारण म्हणजे एकसंघ नेतृत्वाचा आणि परस्पर समन्वयाचा पूर्ण अभाव. संपूर्ण देशभरात वेगवेगळे उठाव झाले, पण ते एकाच वेळी झाले नाहीत. आणि प्रत्येकाचा हेतूही वेगळा होता ना? हो ना. काहींचा लढा हा आपला धर्म आणि संस्कृती वाचवण्यासाठी होता, तर राजघराण्यांचा लढा हा केवळ आपली गेलेली सत्ता आणि पेन्शन परत मिळवण्यासाठी होता. सर्वसमावेशक असे कोणतेही एकसमान राजकीय ध्येय त्यांच्यासमोर नव्हते. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत तर तफावत होतीच. सूत्रांमध्ये स्पष्ट केले आहे की ब्रिटिशांकडे एनफिल्ड रायफलसारखी आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तार यंत्रासारखी जलद संपर्क यंत्रणा होती. आणि याउलट भारतीय उठावखोरांकडे प्रामुख्याने तलवारी, भाले आणि जुन्या पद्धतीच्या तोफा होत्या. भारतीय नेत्यांकडे शौर्य खूप होते, पण युरोपियन पद्धतीच्या व्यावसायिक लष्करी तंत्रज्ञानाचा आणि रणनीतीचा त्यांच्याकडे अभाव होता. आणि याखेरीज एक अत्यंत कटू सत्य म्हणजे अनेक स्थानिक राजे, जमीनदार आणि सरदार हे ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी या उठावात भारतीयांना मदत करण्याऐवजी ब्रिटिशांना रसद आणि सैन्य पुरवले. हो, शिंदे, निजाम, भोपाळच्या बेगमा, नेपाळचे राणा जंग बहादूर यांनी ब्रिटिशांना सक्रिय मदत केली. ब्रिटिशांनी संपत्ती आणि पदे यांचे आमिष दाखवून भारतातील सत्ताधाऱ्यांमध्येच फूट पाडण्यात मोठे यश मिळवले. इथे मला एका गोष्टीवर थोडे थांबावेसे वाटते. आपण फिलो या सूत्राचा जो संदर्भ घेतला आहे, त्यात अपयशाची कारणं सांगताना अनेक सरदारांची नावं दिली आहेत, ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली. हो, बरोबर. पण या यादीत एक नाव आहे, ज्याने मला पूर्णपणे चक्रावून सोडले. त्यात म्हटले आहे की नाना फडणवीस यांनीही ब्रिटिशांना मदत केली. पण ऐतिहासिक सत्यानुसार नाना फडणवीस यांचे निधन इसवी सन 1800 मध्येच झाले होते. म्हणजे 1857च्या उठावाच्या तब्बल 57 वर्ष आधी. हो, हे नक्कीच लक्षात घेण्यासारखं आहे. तो संदर्भ वाचताना मलाही हे प्रकर्षाने जाणवले की त्या विशिष्ट स्रोतामध्ये ही एक मोठी ऐतिहासिक आणि कालक्रमानुसार झालेली चूक आहे. म्हणजे नाना फडणवीस यांचा या उठावाशी कोणताही थेट संबंध असणं शक्यच नाही. अजिबात नाही. पण जरी त्या स्रोताने व्यक्तीचं नाव चुकीचे दिले असले, तरी त्यामागील जो मुख्य युक्तिवाद आहे तो आपण दुर्लक्षित करू शकत नाही. तो युक्तिवाद कोणता? तो असा की तत्कालीन प्रशासकीय वर्ग, उच्चभ्रू सरदार आणि ज्यांच्या हातात संपत्तीच्या चाव्या होत्या, त्या वर्गाने स्वार्थापोटी उठावखोरांना मदत न करता ब्रिटिशांच्याच पाठीशी उभे राहणे पसंत केले. हा धोरणात्मक आणि सामाजिक दुभंगलेपणा हेच या पराभवाचे मुख्य कारण होते. अगदी योग्य विश्लेषण आहे. एवढा मोठा संघर्ष सुरू असताना दळणवळणाची साधने नसल्यामुळे आणि भाषिक विविधतेमुळे संपूर्ण देशभरात एकसंध आंदोलन उभे न राहणे हे खरोखरच दुर्दैवी होते. म्हणजे हा फक्त शस्त्रास्त्रांचा पराभव नव्हता, तर तो धोरणात्मक चुकांचा म्हणजेच स्ट्रॅटेजिक मिस्टेक्सचा पराभव होता. हो, पण इथेच इतिहास थांबत नाही. 1857चा हा राजकीय आणि लष्करी उठाव अखेर मोडून काढण्यात आला. सर्व शांत झाल्यासारखे वाटत होते. पण मग काय झालं? अवघ्या 15-20 वर्षांतच म्हणजे 1870च्या दशकात महाराष्ट्रात असंतोषाचा एक वेगळाच लाव्हारस उफाळून आला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी शत्रू ब्रिटिश सरकार नव्हते. अरे वा, म्हणजे लक्षात बदल झाला होता तर. हा भारतीय इतिहासातील आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अतिशय अभूतपूर्व टप्पा आहे. आपण आता दख्खनच्या शेतकरी उठावांबद्दल म्हणजेच डेक्कन रायट्सबद्दल बोलत आहोत. हो, 1857चे बंड ज्याप्रमाणे राजकीय सत्ता आणि अधिकारांसाठी होते, तसे हे बंड अजिबात नव्हते. या बंडाचे मूळ ब्रिटिशांनी लागू केलेल्या रयतवारी महसूल पद्धतीत दडलेले होते. पुणे, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ही पद्धत प्रामुख्याने लागू होती. या रयतवारी पद्धतीचा नेमका काय फटका बसला हे आपण थोडे विस्ताराने समजून घेऊया, कारण हे समजल्याशिवाय या उठावाची तीव्रता लक्षात येणार नाही. हे बघा, जुन्या पद्धतींमध्ये शेतकऱ्याचा कर हा त्याच्या प्रत्यक्ष उत्पन्नावर ठरत असे. पण रयतवारी पद्धतीत ब्रिटिशांनी जमिनीची मोजणी करून एक निश्चित रोख रक्कम कर म्हणून ठरवून दिली. म्हणजे पाऊस पडो वा न पडो, दुष्काळ असो वा सुबत्ता, शेतकऱ्याला तो कर रोख स्वरूपातच भरावा लागत असे. अगदी तेच. आता दुष्काळात पीकच आले नाही तर शेतकरी रोख रक्कम कुठून आणणार?
साहजिकच तो कर्ज काढण्यासाठी सावकारांकडे वळला. आणि हे सावकार प्रामुख्याने बाहेरून आलेले मारवाडी आणि गुजराती व्यापारी होते, ज्यांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेत अत्यंत जाचक अटींवर कर्जे देण्यास सुरुवात केली. हो, पण इथेच या कथानकात एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय वळण येते. आपण आजच्या काळात जागतिकीकरणाबद्दल बोलतो, पण विचार करा 1860च्या दशकात अमेरिकेत यादवी युद्ध म्हणजेच अमेरिकन सिव्हिल वॉर सुरू झाले. आणि या युद्धाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांवर झाला. हे कसं घडलं? ही आंतरराष्ट्रीय अर्थकारणाची एक अत्यंत रंजक साखळी आहे. अमेरिकेत यादवी युद्ध सुरू झाल्यावर तिथल्या दक्षिणेकडील राज्यांनी बंदरांवर नाकेबंदी केली. ज्यामुळे ब्रिटनला होणारी कापसाची निर्यात पूर्णपणे थांबली असेल. अगदी बरोबर. ब्रिटनच्या मँचेस्टरमधील कापड गिरण्यांना कापसाचा प्रचंड तुटवडा जाणवला लागला. याला पर्याय म्हणून ब्रिटिशांनी भारताकडे आणि विशेषतः महाराष्ट्रातील काळ्या मातीच्या कापूस उत्पादक पट्ट्याकडे मोर्चा वळवला. म्हणजे अचानक आंतरराष्ट्रीय बाजारात महाराष्ट्राच्या कापसाला प्रचंड मागणी आली आणि कापसाच्या किमती गगनाला भिडल्या. हो, शेतकऱ्यांच्या हातात अचानक भरपूर पैसा खुळखुळू लागला. त्यांनी अधिक जमीन खरेदी केली, नवीन कर्जे घेऊन उत्पादन वाढवले. सगळीकडे सुबत्ता असल्यासारखे वाटत होते. पण मग 1864मध्ये अमेरिकेतील हे युद्ध अचानक संपले. आणि युद्ध संपताच अमेरिकेचा कापूस पुन्हा बाजारात येऊ लागला. त्याचे परिणाम भयंकर होते. भारतात कापसाचे भाव रातोरात कोसळले. बापरे, म्हणजे जो शेतकरी कालपर्यंत सुबत्तेत होता तो एकाएकी देशोधडीला लागला. हो ना, कापसाचे भाव पडले असले तरी ब्रिटिशांनी आपल्या रयतवारीतील महसूल कमी केला नाही. उलट त्यांनी तो वाढवलाच होता. त्यामुळे कर भरण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा सावकारांचे उंबरठे झिजवावे लागले. आणि मग सावकारांनी अत्यंत फसव्या पद्धतीने कागदपत्रे बनवून चक्रवाढ व्याजाच्या जाळ्यात शेतकऱ्यांना अडकवून त्यांच्या जमिनी बळकावण्यास सुरुवात केली असेल. अगदी तेच घडलं. कायदेशीर न्यायालये ही ब्रिटिशांच्या नियमांनुसार चालत असल्याने तिथेही गरिबांना न्याय मिळणे कठीण झाले. या प्रचंड आर्थिक पिळवणुकीतून आणि असहाय्यतेतून शेवटी उद्रेक झालाच. डिसेंबर 1874मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करडे या गावातून या शेतकरी उठावाची सुरुवात झाली. पण त्यांची पद्धत 1857च्या उठावापेक्षा वेगळी होती. हो, सुरुवातीला त्यांनी हिंसेचा मार्ग न निवडता शांततापूर्ण मार्ग निवडला. त्यांनी गावातील सावकारांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकला. त्यांना पाणी सेवा आणि मजुरी देण्यास नकार दिला. पण जेव्हा सावकारांनी ह्या बहिष्काराला जुमानले नाही आणि कोर्टाचे हुकुमनामे आणून जमिनी बळकावणे सुरूच ठेवले, तेव्हा या चळवळीचं रूपांतर प्रत्यक्ष दंग्यांमध्ये झाले. इथे 1857 आणि 1874च्या उठावांमधील एक मोठा धोरणात्मक फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणता फरक? 1857मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक लढाया झाल्या, सरकारी खजिने लुटले गेले, रक्तपात झाला. पण 1870च्या दशकातील या शेतकरी उठावात माणसांवरील हिंसाचार किंवा जीवितहानी फारशी झाली नाही. अरे वा, मग त्यांनी नक्की काय केलं? या शेतकऱ्यांचे लक्ष अत्यंत स्पष्ट आणि अचूक होते. त्यांनी सावकारांची घरं गाठली आणि तिथले गहाण खाते, न्यायालयाचे हुकुमनामे आणि कर्जाचे सर्व दस्तऐवज हस्तगत केले. या कागदपत्रांची त्यांनी सार्वजनिक होळी केली. याचा अर्थ असा की कागदपत्रे जाळली की कर्ज संपले, असा तो साधा आणि थेट विचार होता. हो ना. आणि विशेष म्हणजे त्यांचा रोख हा ब्रिटिश सरकारवर किंवा त्यांच्या अस्तित्वावर नसून फक्त स्थानिक सावकारांवर आणि त्यांच्या शोषणावर होता. तरीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने ब्रिटिशांनी लष्कर बोलावून हा उठाव दडपून टाकलाच. पण उठाव दडपला हे खरे असले तरी त्याचे परिणाम मात्र अत्यंत व्यापक आणि सकारात्मक होते. हो, हे जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर 1857च्या राजकीय बंडाला ब्रिटिशांनी तोफांच्या तोंडी देऊन आणि फासावर लटकावून क्रूरपणे चिरडले होते. पण ह्या शेतकरी उठावानंतर मात्र ब्रिटिश प्रशासनाला सखोल विचार करणे भाग पडले. त्यांनी या दंग्यांची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता ना? हो, आणि त्या आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांमधील हा असंतोष शमवण्यासाठी ब्रिटिश सरकारला 1879मध्ये डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट हा कायदा संमत करावा लागला. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असेल? नक्कीच. या कायद्यामुळे न्यायालयांना अधिक अधिकार मिळाले, जेणेकरून ते कर्जाच्या कागदपत्रांमागील सत्यता तपासू शकतील. शेतकऱ्याला कर्जापायी तुरुंगात जाण्यापासून किंवा त्याची जमीन त्वरित गमावण्यापासून संरक्षण मिळाले. हे संघर्षाच्या बदलत्या स्वरूपाचे यश होते. हे खरोखरच विलक्षण आहे. म्हणजे लढाचं स्वरूप कसं बदलत गेलं आणि त्याचे परिणाम कसे वेगळे आले हे यावरून स्पष्ट होते. हो ना. आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिले की 1857च्या लढ्याने
ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजवट कायमची संपवली आणि थेट ब्रिटिश राणीची सत्ता आणली. हा लढा भलेही एका निश्चित ध्येयाअभावी आणि विखुरलेल्या नेतृत्वामुळे लष्करीदृष्ट्या अयशस्वी ठरला असेल, तरीही त्याने भविष्यातील स्वातंत्र्य लढ्याची एक भक्कम पायाभरणी केली. आणि याच लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखणारे एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हो, विकिपीडियाच्या संदर्भानुसार सावरकरांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी 1857चे स्वातंत्र्य समर हा अद्वितीय ग्रंथ लिहून या लढ्याला पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचा दर्जा मिळवून दिला. ब्रिटिशांनी हा ग्रंथ छापण्यापूर्वीच त्यावर बंदी घातली होती. त्याचे हस्तलिखित कसे लपवले गेले, ते भारतात कसे पोहोचले आणि गोव्यातील डॉक्टर कुटिन्यो यांच्याकडे सापडलेल्या प्रतीवरून तो ग्रंथ कसा प्रकाशित झाला, हा इतिहासही एखाद्या थरारक कथेइतकाच रोमांचक आहे. खरंच, हे सगळंच अंगावर काटा आणणार आहे. साची ही पाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. आजची ही चर्चा आपण इथेच थांबवणार आहोत. पण जाता जाता एक विचार नक्की सोडून जाण्याची इच्छा आहे. कोणता विचार? आपण असा विचार करूया, 1874च्या शेतकरी चळवळीत जशी एका विशिष्ट आर्थिक समस्येवर म्हणजे कर्ज आणि सावकारी या मुद्द्यावर सर्वसामान्य जनता एकवटली होती, तसाच एखादा सर्वसामान्य सगळ्यांना जोडणारा धागा जर 1857च्या काळात संपूर्ण भारताला मिळाला असता, ज्याने सर्वांना एकत्र आणले असते, तर आजचा भारताचा नकाशा आणि आपला इतिहास काही वेगळाच असता का? हा खरंच खूप सखोल विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना? या प्रश्नावर नक्की विचार करत रहा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. टाका. मराठी भाषा, GS, GK आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, नोट्स आणि अपडेट्स मिळवण्यासाठी स्मार्ट स्टडी विथ मी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.